Hello student, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. So, hello student. So, our course name is Industrial Engineering and Quality Control and course code is 22657. I, Miss Priyanka Pansare. बेसिकली तुम्हाला माहिती आहे की सिक्स सेमचा आपला हा सब्जेक्ट आहे. लास्ट सेमचा सब्जेक्टचं नाव आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड क्वालिटी कंट्रोल. म्हणजे जो तुमचा मेट्रोलॉजी भाग झाला होता सेकंड इयरला, तर तो मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल सब्जेक्ट होता. तो मेट्रोलॉजी काढून सेकंड इयरला तुम्हाला तो झालाय. त्याच्याऐवजी तुम्हाला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आत्ता काय प्रोसेस आहेत किंवा कोणत्या प्रोसेस थ्रू तुम्ही काय करता, कुठल्या गोष्टी यूज केल्या जातात फॉर द बेस्ट प्रोडक्ट और इन्स्पेक्शन, हे आपल्याला बघायचे हा पार्टमध्ये. आणि क्वालिटी कंट्रोलमध्ये जी क्वालिटी तुम्ही तयार केली आहे किंवा जो प्रोडक्ट तुम्ही तयार केला आहे, तो हाऊ टू डिफाईन द क्वालिटी ऑफ दॅट प्रोडक्ट, हे आपल्याला सगळं टोटल त्या चॅप्टर सब्जेक्टमधून शिकणार आहे आपण. ओके, सो दिस इज द सिक्स सेम सब्जेक्ट. IEQ त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड क्वालिटी कंट्रोल. ओके, लेट स्टार्ट द टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम. आता टीचिंग स्कीमचा एवढा काही तुमचा संबंध येत नाही. टीचिंग स्कीममध्ये काय 3 लेक्चर्स आहेत वीकली, एक प्रॅक्टिकल असेल. आणि एक्झामिनेशन स्कीममध्ये एंड सेमिस्टर एक्झाम जी थिअरी असते ती 70 मार्क्सची असेल आणि 30चा PA म्हणजे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. ॲज वी नो द टेस्ट 1 टेस्ट 2चा ॲव्हरेज असतो आणि मायक्रो प्रोजेक्टचे 10 पैकी मार्क्स असतात, असे टोटल 30 मार्क्स असतील. देन प्रॅक्टिकल मार्क्स एंड सेमिस्टर एक्झाम 25 अँड PA मीन्स प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणजे जे तुम्ही मॅन्युअल लिहिता टर्म वर्क ते आहे 25 मार्क. सो दिस सब्जेक्ट कंटेन 150 मार्क्स. टोटली सब्जेक्ट कितीचा आहे? 150 मार्क्सचा आहे. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड क्वालिटी कंट्रोल IEQ. ओके, सो द कोर्स आउटकम्स. आता कोर्स आउटकम म्हणजे काय, तर हा कोर्स जो आहे IEQ तुम्हाला दिलाय आफ्टर लर्निंग अँड टीचिंग. म्हणजे हा सब्जेक्ट आपण मी शिकवल्यानंतर किंवा तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला ह्याच्यातून कोणते पॉइंट्स यायला पाहिजेत किंवा आउटकम्स काय असले पाहिजेत, तर ते बघणार आहे आपण. तर चॅप्टर वाईज आउटकम्स आहेत असं म्हटलं तरी चालेल. फर्स्ट आहे अप्लाय द वर्क स्टडी टेक्निक्स टू ऑप्टिमाइज. आता ऑप्टिमाइज म्हणजे काय, तर एखादी गोष्ट तुम्हाला सोप्यात करायची असेल तर वर्क स्टडीचा यूज कसा करायचा किंवा ही टेक्निक कशी यूज करायची इंडस्ट्रीमध्ये, तर ती तुम्हाला अप्लाय करता यायला पाहिजे आफ्टर स्टडी दिस कोर्स. ओके, आफ्टर स्टडी दिस चॅप्टर वर्क स्टडी. Then second, prepare the detailed sequence of operations carried out for manufacturing and components. Prepare detailed sequence of operations म्हणजे डिटेल सिक्वेन्स. एखादा कंपोनंट मॅन्युफॅक्चर करताना तुम्हाला त्याचा सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन आहे तो व्यवस्थित, त्याचा डिटेल रिपोर्ट असेल तो व्यवस्थित करता यायला पाहिजे किंवा तो तयार करता यायला पाहिजे. ओके, द मॅन्युफॅक्चरिंग कंपोनंटचा. किंवा ह्याला आपण प्रोसेस इंजिनिअरिंग पण म्हणतो की प्रोसेस इंजिनिअरिंगमध्ये एक्झॅक्ट तो पार्ट जो आहे तो त्या सिक्वेन्समध्ये कसा ऑपरेशनमध्ये कॅरी होतो. ओके, देन थर्ड आहे अप्लाय ergonomic concept to redesign simple mechanical control member for comfort condition in various industrial environment. आता सिम्पली ह्याच्यात काय म्हणलंय की इर्गोनॉमिकचा हा जो कन्सेप्ट आहे, थर्ड चॅप्टर आहे हा तुमचा, तर त्याचा सिंपल ॲप्लिकेशन अप्लाय कसं करायचं किंवा त्याचं सिंपल रिडिझाईन करायचं एखादा मेकॅनिकल कंट्रोल मेंबर. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघितलं आहे की जनरली इर्गोनॉमिक डिझाईन करताना काय केलं जातं. आता तुम्ही साधं सिंपल एक्झाम्पल सांगते की आपल्या घराचे दरवाजे जे असतात त्याचं स्पेसिफिक एक डिस्टन्स ठेवलेलं आहे. ओके, ते कसं डिस्टन्स मेंटेन केलेलं आहे, तर त्याचं इर्गोनॉमिक स्टडी काय केलं आहे की जनरली सगळ्यांची जी हाईट असते, आपण त्या दरवाजामधून व्यवस्थित जातोय बरोबर, पण ते स्पेसिफिक इर्गोनॉमिक आहे की तुम्हाला तो ॲक्सेसिबल आहे. म्हणजे जास्त मॅक्सिमम हाईट किती असेल कुणाची आणि मिनिमम हाईट किती असेल की तो व्यक्ती त्या दरवाजामधून जायला पाहिजे. हे जे डिझाईन्स आहेत हे डिझाईन करणं म्हणजे काय असतं, इर्गोनॉमिक. ओके, मग ह्याच्यात भरपूर वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. आता इयरफोन्स आहेत, आपले इयरफोन आपण जे कानात घालतो ते पण स्पेसिफिक तुम्हाला त्या सुटेबल डिझाईनचे बनवले जातात. किंवा चेअर्स असतात, आता तुम्ही एखाद्या चेअरवरती बसलाय तर ती तुम्हाला कम्फर्टेबल असते. तर हे जे इर्गोनॉमिक्स कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला अप्लाय करता यायला पाहिजेत. ओके,
देन फोर्थ आहे अनालाइज द डेटा ऑब्टेन फ्रॉम द डिफरंट क्वालिटी कंट्रोल प्रोसेस. आता ह्याच्यात काय आहे की एखादा डेटा तुम्हाला दिलाय, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही मेट्रोलॉजी मध्ये बघितलेलं की आपण जर इन्स्पेक्शन केलं, मग फॉर एक्झाम्पल मी 50 जॉब चेक केले, तर ते 50 जॉब चेक केल्यानंतर त्याचा डिटेल डेटा तुम्हाला व्यवस्थित मांडता यायला पाहिजेत आणि ॲज रिलेटेड टू क्वालिटी कंट्रोल प्रोसेस सोबत तुम्हाला तो ॲनालाइज करता यायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 50 रिडिंग घेतलेत, मग त्या 50 मध्ये क्वालिटी पार्ट कुठले होते किंवा डिफेक्ट पार्ट कुठले होते, हे सगळं आपल्याला काय रिडिझाईन करता येतील असे पार्ट कुठले होते, हे सगळं आपल्याला डेटा करता यायला पाहिजे. ओके. अँड लास्ट वन, इंटरप्रिट द कंट्रोल चार्ट फॉर व्हेरिएबल अँड ॲट्रिब्यूट डेटा. आता इथं परत ते सांगायचंय मला की तुम्ही जो डेटा कलेक्ट केलाय, मग तो व्हेरिएबल असेल किंवा ॲट्रिब्यूट असेल. आता ह्याच्यात व्हेरिएबल आणि ॲट्रिब्यूट मध्ये जर तुम्हाला मेट्रोलॉजी आठवत असेल आपण शिकलेलो, तर मेट्रोलॉजी मध्ये तुम्ही काय शिकलेलं बघा, आठवते का? मेट्रोलॉजी मध्ये दोन वे होते. आता व्हर्नियर कॅलिपरने जर मी रिडिंग घेतलं, मी 50 जॉब चेक केले, तर मला 50 जॉबचे 50 रिडिंग मिळणार आहेत व्हर्नियर कॅलिपरने चेक केले तर. ओके. सो दिस इज द व्हेरिएबल डेटा. आणि ॲट्रिब्यूट डेटामध्ये काय येतंय की तुम्ही प्लग गेज आठवते सांगितलेलं, प्लग गेज, परत रिंग गेज, म्हणजे एखादा मला होल चेक करायचंय किंवा एखादा शाफ्ट चेक करायचा आहे, मग माझ्याकडे 50 शाफ्ट तयार आहेत, मी डायरेक्ट काय घेतला, रिंग गेज घेतला आणि ते शाफ्ट चेक केले. ओके. तेव्हा मी काय केलंय, जस्ट तो रिंग गेज परफेक्ट साईजचा घेतला आणि चेक केला. मी व्हर्नियर कॅलिपरनं त्याचा स्पेसिफिक डेटा घेतला नाहीये. मग मी 50 जॉब चेक केले आणि मी काय सांगितलं की जॉब ओके आहेत किंवा नाही आहेत. सो दिस इज द ॲट्रिब्यूट डेटा. म्हणजे हा जो डेटा आहे तो तुम्हाला त्या स्पेसिफिक कंट्रोल चार्टमध्ये, आपल्याला वेगवेगळे कंट्रोल चार्ट शिकायचे, एक्स बार अँड आर चार्ट, देन पी चार्ट, सी चार्ट, किंवा प्रोसेस कॅपॅबिलिटी काय असते, हे सगळं तुम्हाला डिटेल काय करणार आहे आपण शिकणार आहोत थर्ड नाही, लास्ट चॅप्टरमध्ये, 5th चॅप्टरमध्ये. ओके. सो बेसिकली दीज आर द कोर्स आउटकम, की हा सब्जेक्ट शिकल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी यायला हव्यात, किंवा दीज आर द आउटकम्स. सो युनिट्स वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन जर बघायचं झालं तर फर्स्ट चॅप्टर आहे वर्क स्टडी, ज्याच्यात आपण काय बघणार आहे, मेथड अँड वर्क मेजरमेंट, किंवा त्याला टाइम मेजरमेंट पण म्हणतात. म्हणजे वर्क स्टडी मध्ये मेथड स्टडी बघणार आहे अँड वर्क मेजरमेंट. ओके. सो चॅप्टर कंटेन्स 12 मार्क्स. देन प्रोसेस इंजिनिअरिंग किंवा प्रोसेस प्लॅनिंग पण म्हणतात ह्याला, इट कंटेन द 12 मार्क्स. देन इर्गोनॉमिक्स, जसं मी मगाशी म्हणलं, इर्गोनॉमिक्स मध्ये आपण काही पार्ट चेक करणार आहोत, ते आहे 12 मार्क्स साठी. देन आहे क्वालिटी कंट्रोल अँड इन्स्पेक्शन. क्वालिटी कंट्रोल कसं केलं जातं, क्वालिटीच्या सगळ्या डेफिनेशन्स आहेत तुम्हाला, व्हॅल्यू ऑफ क्वालिटी, कॉस्ट ऑफ क्वालिटी, अशा वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत. क्वालिटी स्पेसिफिकेशन काय असतं, क्वालिटी डिझाईन काय असतं, हे सगळे पार्ट्स जे आहेत क्वालिटीशी रिलेटेड, आपण जे इंडस्ट्रीमध्ये बघितले जातात ते सगळं बघणार आहोत. आणि लास्ट वन आहे SQC, त्याला आपण म्हणतोय स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल. आता स्टॅटिस्टिकल का म्हणले, कारण आपण स्टॅट्स म्हणजे थोडासा रिलेटेड टू मॅथ्स असतो तो, मग आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे थोडेसे, त्याला आपण स्टॅटिस्टिक म्हणतोय किंवा स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल म्हणते, की क्वालिटी कंट्रोलचा जो डेटा आहे तो स्टॅटिस्टिक रिलेटेड करून आपण त्याचं स्पेसिफिक कॅल्क्युलेशन करून कसं अनालाइज करतो, तर हे आपण सगळं लास्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर लास्टचे जे 2 चॅप्टर आहेत ते कशासाठी दिलेले आहेत तुमचे, क्वालिटी कंट्रोलशी रिलेटेड आहेत. ओके. आणि पहिले 3 जे आहेत, 3 parts or 3 subjects or 3 units are related to इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. ओके. सो इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आणि क्वालिटी कंट्रोल हे चॅप्टरचं नाव, सब्जेक्टचं नाव देण्याच्या मागचा त्यांचा हेतू काय आहे, तर तुम्हाला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचे 3 चॅप्टर आहेत आणि क्वालिटी कंट्रोलचे 2 चॅप्टर आहेत. ओके. बट कंटेंट बघा त्याचा 16 आणि 18 मार्क्सचा आहे, म्हणजे हाफ त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, असं म्हटलं तरी काही हरकत नाही. ओके. सो दीज आर द chapters we study throughout this semester or throughout this subject. So thank you student, I hope you understand. Just we introduce our subject, the teaching and examination scheme. Similarly we discuss the course outcome and we discuss the unit wise mark distribution or chapters name. Okay. So thank you again, I hope you understand. If any query then contact me. Thank you.